सप्तशृंगी देवी ट्रस्ट या वादग्रस्त व्यवस्थापक 10 तोंडे अखेर निलंबित. कळवणचे न्यायदंडाधिकारी करणार संस्थांमधील आणि व्यवस्थापकाचा कारनामाची चौकशी. कर्मचारी महिलांसमोर विश्वस्त मंडळ नरमले. महाराष्ट्र कुलदैवत आणि आद्य शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी संस्थांमधील विविध गैरव्यवहार आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा वादग्रस्त व्यवस्थापक सुदर्शन 10 तोंडे अखेर ग्रामस्थांच्या उपोषणकर्त्यांच्या पावित्र्यासमोर विश्वस्त मंडळाने अखेर यांच्या 1 ते 16 मागण्यांवर विश्वस्त मंडळाने लेखी आश्वासन देत मुख्य व्यवस्थापक सुदर्शन 10 तोंडे यांना तात्काळ निलंबित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतरच उपोषण मागे घेण्यात आले. वर्षानुवर्ष कायम नोकरी नाही. 3 ते 5 वर्षांपासून सेवा देणाऱ्या हंगामी, रोजंदारी तथा मानधनी कर्मचाऱ्यांना अद्याप कायम न करणे, विम्याच्या नावाखाली पगारातून कपात करून लाभ न मिळणे या साऱ्या गंभीर बाबी चर्चेत आल्या. लाडू प्रसाद विभागातील भ्रष्टाचार उघड. लाडू विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार जाणीवपूर्वक अडवून ठेवण्यात आल्याचे मान्य करत थकीत पगार अदा करण्यात आले. पगारातून सुरक्षा म्हणून कपात केलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर परत करण्यात आली. आहेत एक 7, 8, 9 वर्षापासून जे कामाला आहेत, पण अजूनही त्यांना कायमस्वरूपी केलं गेलं नाही. जो काही एक GR आहे शासनाचा आणि कोर्टाचाही निकाल आहे की या ठिकाणी तुम्ही जे 8-9 वर्ष ज्यांनी काम केलं असेल त्यांना कायमस्वरूपी करावं. त्याच्यामुळे तो एक त्यांना लागू होतो, ते करणे त्यांची एक मागणी होती. दुसरी एक मागणी होती. अशा बऱ्याच काही मागण्या आहेत की ज्या व्यवस्थापकाचा मनमानी कारभार हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या मागण्या मान्य न होण्याच्या मागे व्यवस्थापक जे कोणी आहे 10 तोंडे ते जे काही आहे त्यांनी या पदावरती वयाची जी अट होती, ट्रस्टची जी काही एक जाहिरात निघाली त्याच्यामध्ये 40 ते काही 45 वयाची जी अट होती ती ते वयात न बसता सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. तर ही जी मागणी होती आणि त्यांचा जो मनमानी कारभार, दडपशाही करणे, त्याच्यामुळे बरेचसे कुटुंबातले पुरुषांना गमवावं लागलेलं आहे. हार्ट अटॅक आले. 30-40 वयोगटातल्या मुलांना काम करताना हार्ट अटॅक आलेले. तर हे सगळे एक जण आपल्या कुटुंबातलं संपत जाईल ह्या भीतीपोटी कदाचित त्यांनी आज हा आवाज उठवलेला आहे. त्यांच्या मागण्या सगळ्या रास्त आहे. ट्रस्टी जे कोणी आहेत या ठिकाणी त्यांनी त्या चौकशी केलेली आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून आदरणीय जज साहेबांना एक विनंती आहे, जे की याचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, की त्यांनी पण यांना न्याय द्यावा आणि याची सखोल चौकशी पारदर्शी होऊन या ठिकाणी आज त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावरती जे काही आहे ती बऱ्यापैकी या ठिकाणी सँक्शन देण्यात आली. त्यांचे जे मन समाधान या ठिकाणी झाले मागण्यांवरती आणि ज्या काही चौकशीमधून येणार आहे तोपर्यंत आपण त्या व्यवस्थापकाला निलंबित करा असं या ठिकाणी ट्रस्टीने जो काही एक घेतलेला आहे निर्णय आणि त्याच्यामुळे आज ज्या काही त्यांच्यासमोर लेखाजोखा जो मांडला गेला ट्रस्टींच्या वतीने आणि म्हणून मग त्यांनी आज ते उपोषण तुर्तास मागे घेतलेलं आहे. आपण गेल्या 2 तासापासून चर्चा करता विश्वस्त मंडळाची, यावरती आपलं काही समाधान झालेलं आहे का? नाही, शेवटी कसं आहे की कर्मचाऱ्यांकडनं आणि जे उपोषणाला बसले JB ताई आणि छगन भाऊ यांनी विश्वस्त जे आहेत ट्रस्टी यांच्या विरोधात आवाज नाही उठवलेला आहे. यांचा आवाज मेन जो आहे व्यवस्थापक जो आहे 10 तोंडे यांच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांना एक आश्वासन दिले ट्रस्टींनी सगळ्यांनी की आम्ही त्याला त्याच्या जे काही आहे त्याची चौकशी करणार आहोत. त्याला ज्या काही त्याच्या चुका दाखवल्या गेलेल्या आहेत आणि या चौकशीमध्ये जी काही त्रिस्तरीय समिती जी आहे ती पण चौकशी करणार आहे. त्याच्यामुळे आपण शेवटी एक 8 दिवस त्यांच्यावरती विश्वास ठेवूयात असं मला वाटतं. 8 दिवस. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर